प्राईम टाइमची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। भारतामध्ये वेगवेगळे दिवस साजरे करण्याची परंपरा आहे। मातृदिन, पितृदिन, महिला दिन, इतकंच काय कन्या दिन आणि योग दिन असे विविध दिवस साजरे केले जातात। आता राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून हा दिवस साजरा केला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली आहे। विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचं प्रेम नातवंडांना मिळत नाही आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय। आजी आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात। नात्याची तिथूनच खरी जडणघडण होत असते आणि म्हणूनच आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वाचं आहे आणि हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी असल्याचं केसरकरांनी म्हटलंय। हा आजी आजोबा दिवस नेमका कसा असेल? विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचा परिचय करून द्यायचा आहे। त्यानंतर मनोरंजन, संगीत, गायन, वादन कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल। संगीत खुर्चीसारख्या खेळाचाही यात समावेश असेल। लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी या खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजी आजोबांसोबत शिक्षकांचा देखील सहभाग असेल। पारंपरिक वेशभूषेत आजी आजोबांना बोलवणार आणि महिलांसाठी मेहंदीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार। नातवंड आजी आजोबांसाठी कार्यक्रम सादर करणार असं एकंदरीत या दिवसाचं स्वरूप असेल। एक आगळा वेगळा उपक्रम जो आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतोय तो म्हणजे आजी आजोबा दिवस। आपल्याकडे जी एकत्रित कुटुंब पद्धती आहे त्याच्यामध्ये विशेष असं प्रेम हे त्यांचं मी पूर्वीच जाहीर केलेलं होतं, पण तो सुद्धा या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही सुरू करतोय। या शैक्षणिक वर्षामध्ये जे बेसिक प्रिन्सिपल आहे ह्याचं न्यू एज्युकेशन पॉलिसीचं, की ज्याच्यामध्ये नर्सरी असेल, ज्युनियर KG असेल, सिनियर KG असेल, त्याचं सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने तयारी सुरू केलेली आहे। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातनं एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरातील PFIच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा आरोप NIAनं केलाय। त्यांच्या आरोपपत्रात हा आरोप करण्यात आलाय। ब्लूबेल हायस्कूल या शाळेच्या इमारतीत असलेल्या 4थ्या मजल्यावर हा प्रकार सुरू होता। या घडत असलेल्या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली आहे। शाळेच्या 4थ्या आणि 5व्या मजल्यावर नव्यानं भरती झालेल्या PFI केडरना प्रशिक्षण दिलं जात होतं। इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या संघटनेच्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांवर हल्ला करण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं जात होतं। त्यांची हत्या करण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर कसा करायचा हे शिकवलं जात होतं। मात्र ब्लूबेल शाळेनं दोन्ही मजले डिग्निटी एज्युकेशनला भाडे तत्वावर दिल्याचं स्पष्ट केलंय। NIAनं केलेल्या कारवाईतनं हे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाकडून आता संबंधित शाळेची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। त्या शाळेच्या संदर्भात आम्ही चौकशी केलेली आहे। त्या शाळेला आम्ही परवानगी दिलेली नाही आहे आणि त्या शाळेने अनधिकृतपणे शाळा चालवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। आणि केवळ त्याच शाळेमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व अशा प्रकारच्या शाळा असतील की ज्यांनी खोटी सर्टिफिकेट देऊन शाळा चालवल्या असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करतोय, त्यांच्यावर आम्ही FIR करतोय, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतोय। पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी रस्त्याच्या कडेला उभारलेलं होर्डिंग कोसळून त्याखाली 5 जणांचा बळी गेला। 5 निरपराध्यांचा बळी घेणारं हे होर्डिंग अनधिकृत असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणा हा सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात सध्या अनधिकृत होर्डिंग्सच्या भिंती उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय। अशाच कोणतीही परवानगी न घेता लावलेल्या एका भारदस्त होर्डिंगनं सोमवारी 5 नागरिकांचा बळी घेतला। या प्रकरणी पोलिसांनी स्वतःच फिर्यादी बनून 3 जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय। त्यामध्ये काहीतरी त्यांनी परमिशन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु परमिशनची पूर्तता झालेली नाहीये। त्यामुळे ते आपण अनधिकृत होर्डिंग म्हणूनच कारवाई करण्यात येत आहे। आपले 4 टीम सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। लवकरात लवकर आरोपी अटक होतील। पिंपरी चिंचवड शहरात अशा तब्बल 450 होर्डिंग्स अनधिकृत असल्याची माहिती समोर आलेली आहे। पिंपरी चिंचवड शहर कसं होर्डिंग्समध्ये कैद झालंय त्यावर एक नजर टाकूया।
शहरात एकूण 2248 होर्डिंग्ज आहेत, ज्यात अधिकृत होर्डिंग्जची संख्या केवळ 407 एवढी आहे. महानगरपालिकेच्या जागेवर 35 होर्डिंग्ज उभारण्यात आलेली आहेत, तर बांधकामाच्या ठिकाणी उभारलेल्या होर्डिंग्जची संख्या 28 आहे. 1344 होर्डिंग्ज या खासगी जागेवर लावण्यात आलेल्या आहेत. यातील तब्बल 434 होर्डिंग्ज या अनधिकृत असल्याचं समोर आलेलं आहे. या एकूण 2248 होर्डिंग्जमधनं महानगरपालिकेला 17 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. खरं तर महानगरपालिकेनं आधीच अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याची घोषणा केली होती, पण कोर्टात याचिका दाखल असल्यानं होर्डिंग्ज हटवता न आल्याचं धक्कादायक स्पष्टीकरण देत महानगरपालिकेनं हात झटकलेत. स्टेटस को मेंटेन करण्यासाठी आणि काही कोअर्सिव्ह ऍक्शन न घेण्यासाठीचा त्याच्यामध्ये एंट्रीम आदेश होता. तो नॉर्मल एंट्रीम आदेश असतो, प्रत्येक आपली याचिकामध्ये तसा आदेश असतो. ते आदेश नंतर काही आपली हिअरिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये ते एंट्रीम आदेशाला कंटिन्यू करण्यात आलेला आहे. एंट्रीम प्रोटेक्शन असल्यामुळे कोर्टाचे मार्फत त्याच्यामध्ये काही महानगरपालिकेने कोअर्सिव्ह ऍक्शन काढण्याच्या साठीचा घेतलेला नाही. दुसरीकडे विरोधकांनी मात्र पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांवरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण नसताना गरीब सामान्य माणूस त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांच्यावरती त्यांना न्याय मिळणार नाही, तर त्यासाठी जबाबदार कोण येतं? माननीय आयुक्त असतील, त्या भागाचे अधिकारी असतील, त्या खात्यातले अधिकारी असतील, त्यांच्यावरती हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जर झाला नाही तर आम्ही आंदोलन करू. ऑक्टोबर 2018 मध्ये पुण्यामध्ये अशाच एका दुर्घटनेत दोघांचा बळी गेला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तत्कालीन सरकारनं राज्यभरातील होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही दिले होते. पण त्यानंतरही पिंपरीमध्ये अनधिकृत होर्डिंग्जनं 5 जणांचा बळी घेतल्यानं सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी झालीच नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं पुन्हा नागरिकांचे बळी जाण्याआधी सरकारनं शहरात उभे असलेले 450 मृत्यूचे सापळे आणि राज्यभरातीलही अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ हटवण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा रंगलेली होती. अजित पवार पक्षाबाहेर पडणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र भाजपनं ऑपरेशन लोटसचं खंडन केलंय. लोकसभेच्या 48 जागांपैकी राज्यातून किमान 45 जागा एनडीएला जिंकायच्या आहेत. त्यासाठी कोणताही धोका भाजप पत्करायला तयार नाहीये आणि त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद आणखी वाढवण्याचा भाजपचा मानस आहे. मात्र संजय राऊतांनी ऑपरेशन हात किंवा घड्याळ येणार असल्याचं भाकीत वर्तवलंय. ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही आहे. विश्वास मोदीजींचा आणि देवेंद्रजीवर आहे आणि त्यामुळं ऑपरेशन वगैरे आम्हाला करायची गरज पडत नाही. आम्ही काय ऑपरेशन करतही नाही. सध्या कमळाचा सीझन नाहीये. दुसरी फुलं येत आहेत मार्केटला, चांगली फुलं आहेत. त्यामुळे सध्या कमळाचा सीझन नसल्यामुळे बरेच दिवस मी बाजारामध्ये कमळ बघितलेलं नाही. त्याच्यामुळे कुठलं ऑपरेशन कमळ वगैरे मला माहीत नाही. ऑपरेशन कमळ कशाला, ऑपरेशन मशाल सुद्धा होईल आणि कधी ते ऑपरेशन घड्याळ सुद्धा होईल, ऑपरेशन हात सुद्धा होईल. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अजित पवार हे राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी होते. अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याचंही बोललं जात होतं आणि या चर्चेवर आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं अजित पवारांनी ठणकावलेलं आहे. तर अजित पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेचा जीव भांड्यात पडला खरा, पण नरेश म्हस्केंनी शुगर वाढल्याचं कारण देत दादांचा भाजप प्रवेश लांबल्याचा दावा केलाय. पण अजित पवारांनी मात्र सत्ता प्रवेशावर पडदा टाकला. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष अजूनही अजितदादांच्या भाजप प्रवेशावर सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अजित पवारांवरून सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीप्रमाणे अत्यंत वेगवान असं भिर्र राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं, तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली. हे बरोबर नाही. राजकारणामध्ये जी काही चर्चा सुरू आहे अजितदादा आणि या संदर्भात, मला एवढंच आता त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची आहे. शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन पुढे ढकललेलं आहे. तुमच्या लक्षातच आलं असेल
की जर अजितदादांचं जर काही या गोष्टी नसत्याच तर गेले कित्येक दिवस 40 आमदार, त्या सह्या, वेगवेगळी कारणं, हे सगळ्याच्या चर्चा सुरू आहेत. सामना असेल, सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत म्हणतात की पवार फॅमिलीवरती दबाव आहे, पवार साहेबांची स्टेटमेंट्स येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, परंतु अजितदादांनी त्याच्यावरती खंडन काही केलं नव्हतं. जर तसं काही नसतं तर याच्या आधीच खंडन केलं असतं, चर्चा कशाला होऊन दिली असती. उद्या जर अजितदादासारखे लोक आले तर मी त्यांना असं म्हटलं, पक्षामध्ये कोणीही आलं, पक्षामध्ये कोणी आला, त्यांनी आमची विचारधारा मान्य केली. देशाकरता काम करायचं आहे, हा देश जगातला सर्वोत्तम व्हावा हा संकल्प मोदीजींनी केला आहे. माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आमच्या विचारधारासंबंधी जो कोणी त्या ठिकाणी पक्षप्रवेश करणार असेल, आमच्या विचारधारेला अनुसरून कुणाचेही स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना राज्यामध्ये पेव फुटलं होतं. अजित पवारांनी अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ठणकावलंय. कारण नसताना काही लोक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न सुरू आहे आणि या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षासोबतच राहणार अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे. पक्ष सोडण्याच्या या चर्चा थांबवा, तुकडा पाडा असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना मी स्वतः बघतोय. वास्तविक ह्या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत किंवा बातम्या दाखवण्यात येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आपण जे काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवताय किंवा दाखवताय, मी आपल्याला सांगेन की त्याच्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही. तुम्ही जे दाखवलेले 40 आमदारांच्या सह्या घेतल्यात, असं काही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. त्याच्यामुळं ह्या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. भाजपकडून फोडाफोडीचं सीझन 2 होण्याची शक्यता सामना वृत्तपत्रातनं व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सामनामधल्या त्या लेखावरून अजित पवारांनी संजय राऊतांना जोरदार टोला लगावलाय. सामनातल्या या लेखामुळे अजित पवार पक्षातनं बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. राऊतांनी खुद्द शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ दिल्यामुळे या वृत्ताला राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. पण आता त्यावरून अजित पवारांनी राऊतांना चांगलंच फटकारलंय. एनसीपी तोडण्यासाठी केला जातो सीबीआय, ईडी आणि पोलिसांचा. काही आमदारांवरती काही प्रकरणं चालू आहेत, त्यांच्यावर धाडी घालणं, त्यांच्या कुटुंबियांना धमकवणं, असे प्रकार एनसीपीच्या नेत्यांच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत चालू आहे. आणि त्यांना सांगितलं जात आहे तुम्ही एनसीपी सोडा आणि भाजपला पाठिंबा द्या, जसे शिवसेनेच्या बाबतीत झालेलं आहे. माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणारं कुणी नाही, परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक. पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. मला वाटत नाही त्यांनी माझ्यावर टीका केली असेल का नाही मला माहीत नाही, पण माननीय अजित दादा पवार असतील त्यांच्याविषयी जी काही बदनामी मोहीम सुरू झाली त्याच्यावर आम्ही भूमिका मांडली बरोबर नाही. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. ठाण्यातल्या घोडबंदर परिसरामध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे. ओरायन बिझनेस पार्कमध्ये ही आग लागलेली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आगीच्या ज्वाळा इमारतीच्या छतापर्यंत गेलेल्या आहेत। सिनेवंडर मॉल जवळ ही आग लागल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। त्याचीच ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि एवढंच नाही तर अजितदादा राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत भाजपसोबत जातील असं बोललं गेलं होतं। सोमवारी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पवार सुप्रिया सुळे होत्या, तिथं सुद्धा अजित पवार गेले नाहीत, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं। अखेर माध्यमांसमोर येत अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत। आपण राष्ट्रवादी सोबतच असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागाच्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे सहभागी झाले होते, त्यामुळे काका पुतण्यामध्ये इफ्तारीच्या निमित्तानं दिलजमाई झाल्याचं दिसून आलं। महाराष्ट्रातलं राजकारण सध्या चांगलंच तापलंय। अजित पवारांचा मुद्दा थंडावत नाही तोवर भाजपचे आमदार राम शिंदेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। राम शिंदे यांच्या विधानानं सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील या पितापुत्रांचं टेन्शन वाढू शकतं। पक्षानं आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवू असं वक्तव्य राम शिंदेंनी केलेलं आहे। राम शिंदेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याच पक्षातले खासदार सुजय विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं टेन्शन मात्र वाढलं असेल। राम शिंदेंच्या वक्तव्यानंतर विखे पाटील यांच्याकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसंच राम शिंदेंच्या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातलं राजकारणही तापण्याची शक्यता आहे। सातत्यानं माझं राज्यसभा असो की लोकसभा असो याच्यामध्ये नाव चर्चेला येत आहे। आता एक वर्षभरावरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळं मी विधानसभेचा कॅन्डिडेट आहे। कर्जत जामखेड माझा मतदारसंघ आहे, मला विधान परिषद दिलेली आहे आणि तिथंच निवडणूक लढवावी अशी परिस्थिती आहे। परंतु जर अशा पद्धतीनं लोकांच्या भावना आणि इच्छा असतील तर मी या निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे। जो पक्ष आदेश देईल आणि त्यांनी जर आदेश दिले तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे। विखेंच्या भाजपमधील प्रवेशामुळे राम शिंदे यांना आज मंत्रिपद मिळणं त्यांचं अवघड झालं आहे। त्यामुळे हा जो काही नाराज गट आहे या नाराज गटाचं नेतृत्व हे आता राम शिंदे करू इच्छित आहेत असा त्यांच्या या विधानाचा अर्थ आहे। त्यामुळे विखेंसमोरचा संघर्ष जो आहे भाजपमध्ये हा आगामी काळामध्ये वाढेल की काय अशी शंका राम शिंदे यांच्या आजच्या या विधानाने निर्माण केलेली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।